नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे शेडगे क्लासेसमध्ये, जिथे आपण शिकतो इंग्रजी बोलायला मराठीमधून. आज आपला लेक्चरचा विषय आहे धिस अँड दॅट, डीज अँड डोज. जसं तुम्ही थंबनेलमध्ये पण बघितलं असेल की मी लिहिलं आहे की आता बाळ हे जे आहे ते मोठं झालं आहे. का बरं? कारण आपण हे प्राथमिक शाळेपासून शिकतोय, किंवा जिथून तुम्ही इंग्रजी सुरुवात झाली ना, तुमच्या प्रायमरी टीचरने तुम्हाला डेफिनेटली शिकवलं असेल की धिस इज कॅट, दॅट इज डॉग, बरोबर की नाही? पण ह्याच्या पलीकडे आपण कधी धिस आणि दॅटचा विचार केला आहे का? नो, कधीच नाही. त्यामुळे इंग्रजी बोलताना आपल्याला धिस अँड दॅट जरी हे खूप सोपं असलं तरी पण आपण तसा विचार केलेला नाही, त्याचा प्रॉपरली अभ्यास केलेला नाही. सो ह्या लेक्चरमध्ये आपण धिस अँड दॅट प्रॉपरली कसं वापरायचं हे बघणार आहोत. सो बघूयात. सुरुवातीला आपण बघूया की धिस दॅटचा अर्थ काय होतो. ओके, जसं की तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की धिस म्हणजे एखादी आपल्या जवळची गोष्ट असेल ती सांगण्यासाठी आपण धिस वापरतो, बरं की नाही? म्हणजे जसं की आता बघा, तुम्हाला जर म्हणायचं असेल तर तुम्ही म्हणू शकता की धिस इज फॅन. आता माझ्याजवळ जे जे काही आहे, मी या एका खोलीमध्ये आहे, तर इथून मला जे जे काही दिसते की नाही ते मी धिसमध्ये म्हणू शकते. तुम्ही सुद्धा अशी प्रॅक्टिस करू शकता. जसं मला इथे दिसते की दिस इज कबर्ड, दिस इज मोबाईल, दिस इज फॅन, दिस इज डोअर, सो वॉट एव्हर. ओके, सो दिस इज माय सन. सो जे तुम्हाला सांगायचं आहे ते धिस इजमध्ये सांगू शकता. दॅट म्हणजे काय? तर जेव्हा तुम्हाला लांबची एखादी गोष्ट सांगायची असेल, म्हणजे कसं, तर तुम्ही आता जर तुम्ही बिल्डिंगमध्ये राहत असाल तर बाल्कनीमध्ये या. तुम्ही जर एखाद्या घरामध्ये गावामध्ये राहत असाल तर बाहेर या, आणि तुम्हाला अंगणातून किंवा तुमच्या बाल्कनीतून दूर जे काही दिसतंय की नाही ते तुम्ही दॅटमध्ये सांगा. पण ती एकच गोष्ट पाहिजे. जसं की आता तुम्ही म्हणा की दॅट इज माय स्कूल, दॅट इज टेम्पल, सो दॅट इज ग्रोसरी शॉप, दॅट इज माय फ्रेंड हाऊस. सो वॉट एव्हर जे लांब आहे, एक आहे, तुम्ही दॅट इजमध्ये म्हणा, बरं की नाही? सो दिस अँड दॅटचा हा बेसिक फरक आहे. दिस हा जवळची गोष्ट सांगण्यासाठी, दॅट हा लांबची गोष्ट सांगण्यासाठी. आता बघा, डीज अँड डोज म्हणजे काय? सो जेव्हा तुमच्या जवळ भरपूर गोष्टी असतील की नाही, धिसचं डीज हे प्लुरल फॉर्म आहे, व्हेअरएज डोज जे आहे ना ते दॅटचं प्लुरल फॉर्म आहे. जसं की आता बघा, हीच गोष्ट आता माझ्या जवळ ज्या ज्या गोष्टी आहेत मी दीजमध्ये सांगणार आहे. जसं मी म्हणे की दीज आर माय शर्ट्स, दीज आर चेअर्स, बरं, दीज आर पेन्स, सो दीज आर माय फ्रेंड्स. पण हे जर तुम्ही लांब जा, तुम्ही लांब बघा, कुठेतरी बाल्कनीतून दूर बघा आणि सांगा, सो तुम्ही म्हणू शकता दोज आर काऊज. जर तुम्हाला गाई लांब कुठे दिसत असतील तुम्ही म्हणू शकता दोज आर काऊज. जर तुम्हाला लांब कुठेतरी क्रिकेट प्लेयर्स दिसत असतील क्रिकेट खेळताना, म्हणा दोज आर क्रिकेट प्लेयर्स. सो दोज, बरोबर की नाही? तुम्हाला इमारती दिसत असतील, म्हणा दोज आर बिल्डिंग्स. सो डीज अँड डोज मधला फरक तुमच्या लक्षात आला असेल. आता इथपर्यंत सगळ्यांना कळतं, हे कळलं पण असेल. प्रश्न असा आहे, बोलताना आपण प्रॅक्टिस किती करतोय? सो तर बघा, प्रॅक्टिससाठी तुम्हाला दिस, दॅट आणि डीज आणि डोज अशा तऱ्हेने तुम्हाला वारंवार प्रॅक्टिस करायची आहे. तुम्हाला बेसिकली एक गोष्ट लक्षात ठेवायची की धिस दॅट हे सिंग्युलर आहेत, दिस डोज हे प्लुरल आहे. त्याने होणार काय बघा, दिस आणि दॅटच्या पुढे तुम्ही जसं आता बघा मी लावलेला आहे इज, बरोबर, तर त्याचा अर्थ काय होईल? धिस इज म्हणजे ही आहे. पण असं काही नियम आहे का की इजच लावायला पाहिजे? नो, यू कॅन ॲड वॉज, पण त्याचा अर्थ काय होईल? दिस वॉज हा होता. कळलं का? आता फक्त वॉज, इज आणि वॉजच लावता येईल अशातला भाग नाही आहे. तुम्ही विल बी लावू शकता, तुम्ही कॅन बी लावू शकता, तुम्ही शुड बी लावू शकता, तुम्ही वुड बी लावू शकता, तुम्ही मे बी लावू शकता, तुम्ही माईट बी लावू शकता. सो तुम्हाला जे मॉडेल ऑक्झिलरी लावायचं आहे, जो सेन्स तुम्हाला द्यायचा आहे बोलताना, ते तुम्ही लावू शकता. जसं की आता बघा, हां, जर मी म्हटलं दिस इज तर ही आहे, पण जर म्हटलं दिस वॉज तर ही होती. जर मी म्हटलं दिस विल बी तर ही असेल. जर मी म्हटलं दिस कॅन बी तर ही असू शकते. मी म्हटलं दिस मे बी तर ही कदाचित असू शकते. कदाचित
हा सेन्स येईल त्याच्यामध्ये. कळतंय का? म्हणजे त्याच्या पुढे तुम्ही कुठलाही शब्द वापरू शकता. तर तीच गोष्ट दीज आणि दोजच्या बाबत मात्र तुम्ही सगळे सिंग्युलर फॉर्म वापरू शकता. जसं की दीज आर, दीज वेअर, लक्षात, किंवा दोज आर, दोज वेअर, अशा पद्धतीने. बाकी मॉडल ऑक्झिलरी जे आहेत, कॅन बी, शुड बी, वुड बी, मे बी, माइट बी, मस्ट बी, हे तुम्ही कोणालाही लावू शकता, कारण त्याच्यामध्ये सिंग्युलर आणि प्लुरल असा प्रकार नसतो. सो आय होप ही गोष्ट तुम्हाला कळली असेल. आता एक्झॅक्टली प्रॅक्टिस कशी करायची. खरं तर प्रॅक्टिस हा मुद्दा तुम्हाला आता कळला असेलच. जसं मी इथे तुम्हाला लिहून दाखवलेलं आहे बघा, दिस. ॲक्च्युली दिस हा डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन्स आहे. म्हणजे खरं तर हे जे आपण शिकतो की नाही टेबलमध्ये, एक्झॅक्टली तसंच आहे ते. मात्र धिस हा डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन्स आहे, दर्शक सर्वनाम आहे. तो कसा वर्क करतो मी तुम्हाला रिटर्न सेक्शनमध्ये येईल तेव्हा मी तुम्हाला सांगणारच आहे. पण तुम्ही आता प्रॅक्टिस कशी करायची आहे मी पुन्हा सांगतोय बघा. तुम्ही लहानपणापासून दिस अँड दॅट शिकलाय, मात्र तुम्हाला ते बोलता येत नाही कारण तुम्ही प्रॅक्टिस करत नाही. ते शब्दांची ओळख झाली पाहिजे, तुमच्या ते तोंडामध्ये ते शब्द चांगल्या तऱ्हेने बसले पाहिजेत. त्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस आवश्यक आहे. सो तुम्ही प्रॅक्टिस करताना तुम्ही धिस इजची जोडी घ्या आणि धिस इजची जोडी तुम्ही 4 तऱ्हेने बोलायचं प्रॅक्टिस करा. जितके फास्ट होईल तितका प्रयत्न करा. जसं की आरशासमोर जा आणि म्हणा की धिस इज दिस, धिस इज नॉट, इज दिस नॉट. सो सिम्पल. सो अशा तऱ्हेने धिसला बोलायचा प्रयत्न करा. अशा तऱ्हेने तुम्ही दॅटला बोलायचा प्रयत्न करा. तुम्ही दॅटच्या जागी वॉज घ्या आणि दॅट वॉजची जोडी तुम्हाला खूप चांगल्या तऱ्हेने बोलता येते का त्याचा प्रॅक्टिस करा. जसं की दॅट वॉज, वॉज दॅट, दॅट वॉज नॉट, वॉज दॅट नॉट. सो सिम्पल. त्यानंतर तुम्ही दीज अँड दोज ह्या शब्दांचा सराव करा. जसं की दीज म्हटलं की तुम्हाला आर आठवलं पाहिजे, किंवा दोज म्हटलं तर तुम्हाला आर आठवलं पाहिजे, लक्षात घ्या, किंवा वेअर आठवलं पाहिजे. बाकी तुम्ही कुठलेही मॉडल ऑक्झिलरीज तुम्ही वापरा, कुठेही काही प्रॉब्लेम होणार नाही. पण दीज आर आणि मग ते 4 तऱ्हेने बोलायची प्रॅक्टिस करा. जसं की आता मी म्हणतो बघा, दीज आर दीज, दीज आर नॉट, आर दीज नॉट. सो सिम्पल. सो जे कमांड मला आहे तीच कमांड तुम्ही घेऊ शकता. लक्षात आलं? जेणेकरून तुम्हाला बोलताना तो इझिनेस येईल. आय होप तुम्ही अशा पद्धतीने दीज आणि दॅट अँड दीज अँड दोजची प्रॅक्टिस कराल. आता येऊया सेक्शन, रायटिंग सेक्शनकडे, जिथे आपण लिहायचं कसं एक्झॅक्टली ते बघणार आहोत. ओके. सो बघा, सिम्पली ह्याच्यामध्ये खरं तर काही उरतच नाही. तुम्हाला इझिली कळणार आहे की हे माझं घर आहे. सो तुमची जोडी तुम्हाला कळली पाहिजे की आहेची भाषा आहे आणि धिस इज. सो धिस इज ही जोडी आहे आणि माझं घर, माय हाऊस. सो सिम्पल. लिहिणं किती सोपं होतं तुमच्यासाठी तुम्हाला कळत असेल जर तुम्ही प्रॉपरली प्रॅक्टिस केली. जसं की धिस इज माय हाऊस. आता एक प्रश्न मुलांचा डेफिनेटली राहतो की मग सर इट इज माय हाऊस नाही का? धिस इज माय हाऊस आणि इट इज माय हाऊसमध्ये काय फरक आहे? सो बघा, जर म्हणायला गेलात मराठीमध्ये शब्दशः तर ऑलमोस्ट मराठीमध्ये सेम अर्थ होऊ शकतो. पण धिस इज हे तुम्ही सांगता, म्हणजे धिस इज माय हाऊस तुम्ही सांगता की हे माझं घर आहे. तुम्ही डेमॉन्स्ट्रेट करता, तुम्ही दाखवता, दर्शवता. जेव्हा तुम्ही पॉइंटेड करता ना काहीतरी गोष्ट की ही माझी बहीण आहे, तेव्हा तुम्ही म्हणता धिस इज माय सिस्टर. पण तुम्ही सांगता ना जेव्हा कोणाला तरी की शी इज माय सिस्टर. कळलं का? सांगणं आणि दर्शवणं ह्या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. भले मराठीत सेम अर्थ होतो, पण तुम्हाला काय समजून सांगायचं आहे समोरच्याला हे जास्त महत्त्वाचं आहे त्या क्षणाला जेव्हा तुम्ही इंग्लिश बोलत असता. सो लक्षात ठेवा, दिस आणि इटमध्ये तसा खूप काही फरक होणार नाही. ते माझं शेत आहे बघा, लांब आहे की नाही ते तुम्हाला आठवलं पाहिजे. दॅट आणि जोडी दॅट इज हे पट दिशी तुम्ही तयार करा. दॅट इज. नंतर थोडा वेळ घ्या, हरकत नाही जर तुम्हाला सराव नसेल, पण ह्याचा सराव जोरात करा. दॅट इज पटकन म्हणा, दॅट इज माय फार्म. सो दॅट इजच्या ऐवजी तुम्ही कुठली पण जोडी वापरू शकता. दॅट विल बी माय फार्म ते माझं शेत होईल. दॅट कॅन बी माय फार्म ते माझं शेत असू शकेल. सो तुम्ही काही म्हणू शकता, इव्हन प्रश्नामध्ये पण म्हणू शकता, इज दॅट माय फार्म हे माझं शेत आहे का? इज दॅट युअर फार्म हे तुझं शेत आहे का? सो इज दॅटची प्रॅक्टिस करा तुम्ही अशा तऱ्हेने दिस अँड दॅट इझिली वापरू शकता. पुढचं वाक्य बघा, ही वाईट सवय होती. बघा, होती म्हणजे वॉज आहे की नाही.
आणि ही म्हणजे तुम्ही this बद्दल बोलताय. सो this was. सो सिंपल, जोडी तोडायची नाही हा आपला मंत्र आहे. सो this was काय, वाईट सवय, बॅड हॅबिट. सो सिंपल, दिस वॉज बॅड हॅबिट. पुढचं वाक्य बघा, ती तुझी पेन्सिल होती का. बघा हा प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही प्रश्नाला टेन्शन घ्यायचंच नाहीये, कारण तुम्हाला माहिती आहे जोडी काय आहे, ती होती. सो दॅट वॉज, बरोबर की नाही. पण तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे, तुम्ही काय म्हणणार, वॉज दॅट. हे अनुभवाने तुम्हाला किती सोपं वाटत असेल. जे विद्यार्थी वारंवार प्रॅक्टिस करताय, व्हिडिओ सिरियसली बघतायत, त्यांना हे एकदम सोपं जाणार आहे की वॉज दॅट. जे नवीन विद्यार्थी आहेत ते डेफिनेटली थोडे गोंधळतील की वॉज दॅट कसं. तर त्यांनी पुन्हा पाठीमागे जा, पाठीमागचे व्हिडिओज पहा, होताची जोडी आपण जी भाषा शिकलोय ते अभ्यासा, तुम्हाला आपोआप सगळ्या गोष्टी कळून जातील. सो आता बघा, वॉज दॅट तुझी पेन्सिल. सो वॉज दॅट युअर पेन्सिल, क्वेश्चन मार्क. सो सिंपल. आता काही जण म्हणतील सर मग आम्ही लक्षात कसं घ्यायचं की तीला आम्ही वॉशशी का नाही म्हणणार, आम्ही तिला शी सुद्धा पाठांतर केलंय. मग पुन्हा तीच गोष्ट आहे की मराठी भाषाच अशी आहे की तुम्हाला वारंवार ह्या गोष्टी येतील तुमच्यासमोर, त्यावेळी तुमचं अंडरस्टँडिंग खूप महत्त्वाचं आहे. म्हणून मी म्हटलं आहे की तुम्हाला मराठी भाषा खूप चांगल्या तऱ्हेने येते ना, समजते ना, मग इंग्रजी प्रॉब्लेमॅटिक जाणार नाही. जसं की तुम्हाला माहिती आहे की ती तुझी पेन्सिल होती का म्हणजे तुम्ही दर्शवताय का, तर तुम्ही म्हणा दिस वॉज दॅट युअर पेन्सिल. जर तुम्ही फक्त जे सांगताय तर तुम्ही म्हणा वॉज इट युअर पेन्सिल, तुम्ही इटचा वापर करा. हां, पण कुठल्याही परिस्थितीत शी म्हणणार नाही आहेत, कारण वॉज शी, कारण शी गर्ल्ससाठी असते. ह्या बेसिक गोष्टी मुलं चुका करतात आणि इंग्रजीमध्ये तो कॉन्फिडन्स येत नाही. नेक्स्ट, ते आमचे पाहुणे होते. सो आता बघा, ते तुम्हाला वाटण्याची शक्यता आहे की दे घ्यावं, बरं की नाही, कारण आपण पाठांतर केलेलं असतं. पण तुम्ही जर दर्शवताय, सांगताय की ते आमचे पाहुणे होते, तर तुम्ही काय घ्या, दोज. हे सर्वस्वी तुमच्यावर आहे. सो दोज वेअर. काही मुलं म्हणतील सर आम्ही दे वेअर घेतलं तर काही प्रॉब्लेम आहे का. सो डेफिनेटली नॉट, काही प्रॉब्लेम नाही आहे. वाक्याचा सेन्स तोच होणार आहे, दे वेअर. फक्त दोज वेअर तुम्ही दर्शवताय की दोज वेअर आवर गेस्ट. आणि जर तुम्ही म्हटलं दे वेअर आवर गेस्ट, तर तुम्ही फक्त सांगताय की ते आमचे पाहुणे होते. हा जो मेन फरक आहे ना दे वेअर आणि दोज वेअर मधला, हे तुम्ही समजून घ्या. हा बाद असू शकतो, हा दिस, बरोबर की नाही. आणि आता मी मुद्दाम जोडी आहे किंवा होताची न घेता शकतोची घेतली, तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही, बरोबर की नाही. तुम्ही जस्ट काय करायचं आहे, धिस कॅन बी, बरोबर, धिस कॅन बी. बाद आउट. क्रिकेट जे अभ्यासतात त्यांना माहिती आहे, क्रिकेट बघतात त्यांना, दिस कॅन बी आउट, बरोबर. आता काहींना प्रश्न पडला असेल सर शकतोच्या भाषेत बी कुठून आला, तर मुळात बी आलेलाच नाही आहे. बी हे क्रियापद आहे, असणे या अर्थाचं ते क्रियापद आहे. सो जोडी आपली आहे दिस कॅन, ओके. पण आपण म्हणताना दिस कॅन बी असं सलग त्याने म्हणतो. सो दिस कॅन बी आउट. ते कदाचित परदेशातील व्यक्ती असतील. आता मी असतील वापरलाय, कदाचित म्हणजे मे किंवा माईट, बरोबर की नाही. सो ते म्हणजे दोज, हो की नाही. सो दोज वेअर, सॉरी, दोज माइट बी. आता काहींना पुन्हा प्रश्न पडेल सर दोज मे बी का नाही, दोज माइट बी कसं काय. तर खरं ना, मे बी किंवा माइट बी काही वापरा, काही प्रॉब्लेम नाही आहे. ह्याच्यामध्ये एक छोटासा फरक आहे, ज्याला आपण पॉझिटिव्ह लेस पॉसिबिलिटी म्हणतो, मोर पॉसिबिलिटी म्हणतो. त्याच्याबद्दल एक लेक्चर मी डेफिनेटली घेणार आहे की विल वूडमध्ये काय फरक आहे, मे माईटमध्ये काय फरक आहे, एक्झॅक्टली फरक कसा करायचा हे मी तुम्हाला डेफिनेटली लेक्चर्समध्ये सांगणार आहे. पण तसं जर मी केलं की एका लेक्चरमध्ये आजचा आपला मुद्दा काय आहे, धिस अँड दॅट. सो आपण त्याच्याबद्दलच बोललं पाहिजे असं मला वाटतं, जेणेकरून आपण भरकटत नाही, आपण फोकस राहतो आणि आपल्याला जे एक्झॅक्टली काही शिकायचं असतं तेच शिकतो, ओके. अदरवाईज प्रत्येक गोष्टीला आपण जर भरकटलो तर आपण डायवर्ट होऊ शकतो, आपला जो लेक्चर आहे तो भरकटू शकतो. सो कम टू द पॉईंट अगेन. सो दोज, सॉरी इट इज स्पेलिंग THOSE, दोज माइट बी फॉरेनर्स.
कळलं का? माईट बी फक्त वापरलेला आहे. नेक्स्ट वाक्य, ह्या आमच्या गायी आहेत. हा प्रश्न तुमच्यासाठी मी ठेवतो आहे. ओके, की तुम्ही हा प्रश्न डेफिनेटली कमेंट बॉक्समध्ये लिहा. आय होप धीज, दॅट, धीज, दोज ह्या शब्द तुम्हाला कळले असतील. सगळ्यात महत्त्वाचं फक्त इन्फॉर्मेशन म्हणून साठा करून ठेवू नका तुमच्याकडे. तसं केलं तर लक्षात घ्या, इवन साठलेलं पाणीसुद्धा दुर्गंधी पसरते त्याला. तर मग ज्ञानाचं तर असंच आहे, जर तुम्ही फक्त ते साठवून ठेवलं तर इट इज युजलेस. ओके, तर ते बाहेर येऊ द्या, इतरांनासुद्धा सांगा आणि स्वतःसुद्धा त्याचा वापर करा, तरच त्या ज्ञानाचा खऱ्या अर्थाने वापर होईल. ओके, सो आय होप हा व्हिडिओज तुम्हाला आवडला असेल, आणि आवडला असेल तर नक्की लाईक करायचं आहे, मित्रांमध्ये शेअर करायचं आहे आणि सबस्क्राईब करायचं आहे.